तुम्हाला माहिती आहे मी कुणाच्या वाकड्यात जात नाही, माझ्या वाकड्यात कोण गेलं तर मी त्याला सोडत नाही. अरे बघू तरी तुझ्यात किती ताकद आहे. गेलो आम्ही वाकड्यात, आता बघू काय करायचे ते. एवढेच तुला बघायचं जे आम्हाला, तर बघ आता बघू. आम्ही सुद्धा, आम्ही पण काय असं नुरा खुस्ती घालणारे लोक नाही. अरे आम्हाला घरातून जेव्हा जन्म होतो तेव्हा पहिला लंगूड बांधला जातोय. तो आम्हाला लाडाची भाषा करायची नाही. आम्ही नम्र आहोत, नम्र राहणार. तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो. अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगडे घातलं? अरे आमचे या रणरागिणीच तुझा कार्यक्रम करतील. जेव्हा पोराला खासदार करायचं होतं तेव्हा संजोग चला, संजोग भाऊ निघाले गाडी घेऊन टू व्हीलरवर, माग बसलाय लेख त्यांचा, आणि निवडून दे ह्याला. म्हणजे जसे 91 पासून तू आतापर्यंत आमचं वाटोळ केलं तसं ह्याच्याकडून वाटोळ करून घ्यायचं का आम्ही? तिकडं वतनाची जमीन लुटली, तिकडं धरंडेश्वर कारखाना लुटला. 70,000 कोटीचं जेव्हा मोदी साहेब बोलले 70,000 कोटीचा घोटाळा 100% सजा होणार, संध्याकाळी तर भाजपमध्ये आम्हाला लागले सांगायला गुंडगिरी गुंडगिरी गुंडगिरी. अरे तुमच्या गुंडगिरीमुळे ज्या शहराची वाताहत झालती. देवेंद्र भाऊंसारखं एक महाराष्ट्राचं लोकप्रिय नेतृत्व आपल्या सगळ्यांच्या मागे आहे. इतकं सगळ्यांचं ऐकून घेतात, गप बसतात बसतात बसतात. आणि ज्याला इशारा द्यायचा त्याला कळालं की देवा भाऊ आता काहीतरी करणार आहे, की संध्याकाळी 70,000 कोटीचा घोटाळा काढणारे संध्याकाळी लगेच जमा होतात.